नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सर्वच मुलींची आता प्रतीक्षा संपली। आता मुलींना मोफत शिक्षण मिळणार या संदर्भात सर्वात महत्त्वाचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। 100% शिक्षण आता मुलींना मोफत मिळणार आहे। परंतु कोणत्या मुली पात्र असणार आहेत याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यातील सर्व मुलींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत 8 जुलै 2024चा शासन निर्णय या ठिकाणी आहे। आणि या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांद्वारे शिकत असलेल्या मागासवर्ग म्हणजे OBC तसेच EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुली तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC म्हणजेच मराठा या प्रवर्गातील ज्या मुली आहेत त्या मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणार आहे। परंतु या ठिकाणी त्यांनी एक अट ठेवलेली आहे। अट अशी आहे की वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा त्यांचं कमी असलं पाहिजे। ज्या मुलींच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्णपणे शिक्षण मोफत दिलं जाणार होतं। यापूर्वी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क हे 50% होतं। आता 50% ऐवजी पूर्णपणे 100% शिक्षण मोफत देण्यासंदर्भात हा शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 5/7/2024 रोजीच्या राज्य सरकारच्या जे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता राज्यातील जे शासकीय महाविद्यालय, अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहेत किंवा कायम विनाअनुदानित जे संस्था असतात, सार्वजनिक विद्यापीठे असतात, शासकीय अभियांत्रिकी विद्यापीठे म्हणजे जेवढ्याही संस्था आहेत या सर्व संस्थांना हा जी.आर. किंवा हा नियम लागू होणार आहे। त्या ठिकाणी शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफतपणे शिक्षण देण्यासंदर्भात या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। आणि यासाठी 906.05 कोटी इतका जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा देण्यास किंवा भरण्यास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहेत। या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की जी विद्यार्थी म्हणजे जे मुलं आहेत ती मुलं अनाथ आहेत त्या अनाथ मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी मोफत शिक्षण देण्यासंदर्भात तरतूद या ठिकाणी केलेली आहे। मित्रांनो, या शासन निर्णयानुसार आपल्याला एवढं स्पष्ट होतं की जे EWS मध्ये मोडतात किंवा OBC मध्ये मोडतात किंवा SCBC मध्ये ज्या मुली मोडतात आणि ज्यांचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा मुलींसाठी कोणतं शिक्षण तर व्यावसायिक शिक्षण, त्यामध्ये कोणतं शिक्षण येतं तर इथे तंत्र शिक्षण आहे, उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य शिक्षण, पशु किंवा कृषी संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास किंवा मत्स्य व्यवसाय विभागामध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींसाठी ही मोफत शिक्षणाची सुविधा किंवा योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्रातील सर्वच मुलींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।